बिरामने या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू चुकीच्या पद्धतीचा फुलटॉस होता, बीमर होता, त्याला पाठवून दिलंय डीप पॉइंट लेग रिजन मध्ये. वाईड डीप पॉइंट लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. षटकार असेल. पूर्णपणे नमुना दिलाय, समाचार घेतला गेलाय त्या चेंडूचा आणि धावांकित होत आहे त्या तब्बल 7. अजूनपर्यंत एकही चेंडू या षटकातील झालेला नाहीये. तसेच पिंपरी गावचे सुपुत्र अष्टपैलू खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेट खेळताना पिंपरी गावातून ज्यांनी नावलौकिकता मिळवली, तसेच मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले नितीन पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तसेच त्यांच्या समवेत नितीन साळुंके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती प्रहार होतोय, षटकार येतोय आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 13 या आकड्यावरती. त्यांच्या समवेत पिंपरी गावचा एक विस्फोटक फलंदाज अभि हा देखील दाखल झालाय. गर्जना 11 कोपरकरने या संघाकडून देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पुरेपूर समाचार घेतला गेलाय, काय फलंदाजी होतीये. तर या ठिकाणी चौकार येतोय. पंच आपल्याला कळवतात या 4 धावा असतील आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल ही धावसंख्या 17 या आकड्यावरती. काहीस मागणं षटक हाताळतोय. ज्या षटकामध्ये 17 धावा जरी गेल्या, तुम्ही 6 चेंडू हाताळल्यानंतर ते महागडं ठरतं. इथे तर फक्त 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि दत्ताने तब्बल 17 धावा खर्चिक ठरलाय. पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा दत्ता निघतोय गोलंदाजी मार्क करते. स्ट्राईक एंडवर भरत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय फाईन लेग रिजन मध्ये. आसमानी फटका पाहायला मिळतोय भरत याच्या बॅट मधून. षटकार येतोय. तर षटकार आलाय. काय फलंदाजी होतीये. याच विस्फोटक फलंदाजीसाठी भरत ओळखला जातो. षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. यावेळी चेंडू पुढे ठेवला, चेंडू हवे ते झेल असेल. झेल खूप महत्वपूर्ण आहे. भरतच्या खेळीचा या ठिकाणी अंत होतोय. भरत परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. तर 4 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या तब्बल 23 आकड्यावरती. पण एक महत्वपूर्ण फलंदाज परतीच्या दिशेला भरत आपल्याला पाहायला मिळालाय आणि नवीन फलंदाज गणेश मैदानामध्ये दाखल होतोय. गणेश आणि संदीप ही जोडी तुम्ही पाहताय. 23 ही धावसंख्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना षटकातील 5वा चेंडू असेल. षटकातील 5वा चेंडू असेल. स्ट्राईक इनवर फलंदाज नवीन दाखल झालेला गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी हाफ ट्रॅकर होता, पण काहीसा वेग असल्याने हलक्यातने फ्लिक केलाय. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी अंकित होते आणि संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. आता पूर्णपणे भालेकर संघाचा जो धावफलक आहे तो पुढे सरसवण्याचं, उंचवण्याची ती जबाबदारी असेल ती पूर्णपणे सँडी बिरामने या खेळाडूवरती जास्त काळ मैदानावरती उपस्थित राहावं लागेल. सँडीसाठी हा पुढचा चेंडू. चेंडू पुढे होता एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये. धावचेची संधी. खराब अशी फेक, खराब असं प्रदर्शन क्षेत्ररक्षकाकडून होताना आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि ते एकेरी धाव अंकित होते. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 आकड्यावरती. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा कालावधी असेल. असा एका पर्वासाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. विनंती असेल कुठलाही विलंब लावायचा नाहीये. लगेच गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. गोलंदाजी मार्कवरती नितीन सज्ज होतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती सकाळच्या 17 पासून आपल्याला या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा देताना येण्यासाठी उपस्थिती त्यांची होताना आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज सज्ज झालाय नितीन. स्ट्राईकिंगवर फलंदाज असेल सँडी, ज्याच्यावरती पूर्णपणे लक्ष आहे या सामन्यामध्ये भालेकर संघाकडून. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याखाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला होता. ही गोलंदाजी नक्कीच उल्लेखनीय आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी, ज्या टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी करता, ती गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षक देखील तुम्हाला लक्षात ठेवू, त्याला अनुसरून गोलंदाजी होणं खूप महत्वपूर्ण असतं. ती गोलंदाजी करताना नितीन याला आपण पाहतोय. यावेळी चेंडू पुढे होता. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये धक्कलाय. त्यानंतर चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाकडून होताना पाहायला मिळते. 28 ही धावसंख्या. एक भव्य दिव्य असं आयोजन दैदिप्यमान सोहळा हा जावळी क्रिकेट अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. चांगला असं भव्य दिव्य असं देखणं आयोजन. त्या देखण्या आयोजनामध्ये तब्बल 8 संघ आजच्या दिवसामध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट पुल केला येतोय. चेंडू जाईल गॅप रिजन मध्ये 4 धावांसाठी. संजीवनी देणारा हा चौकार आपल्याला सँडी बिरामने याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चांगलं प्रदर्शन करतोय. 33 ही धावसंख्या एका सन्मानजनक स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळते. जेवढा जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील, कारण समोरच्या संघामध्ये दत्ता पवार सारखा फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून अर्धशतक आपण पाहिलंय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅक होता. झेलची संधी. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि एकच धाव या ठिकाणी अंकित होतीये. हा झेल झाला असता तर सामन्याला कल्लाटणी मिळताना पाहायला मिळाली असती. तर धावफलकाचा विचार केला. 34 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. चांगली गोलंदाजी करतोय नितीन, प्रभावित करतोय. यावेळी चेंडू पुढे ठेवला. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्याखाली आणि एक धाव घेतली जातीये. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण या षटकामध्ये आपण पाहिलंय. 35 ही धावसंख्या. 2 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आता दोन्ही फलंदाजांपैकी एका फलंदाजाला विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. तर मिथुन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. 2 षटकांचा खेळ आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 35 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना असेल बक्षीस पात्र स्पर्धेमध्ये दाखल होण्यासाठी मामुर्डी विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी ज्या अनेक मान्यवरांची खूप महत्त्वपूर्ण योगदान आपण पाहतोय, कारण एक स्पर्धा आयोजित होते. ती आयोजित झाल्यानंतर तिला मोठ्या रूपामध्ये एका सोहळ्यामध्ये रूपांतर होण्यासाठी मान्यवरांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. पण ती स्पर्धा संपन्न होण्यासाठी तुम्हा खेळाडूंचं योगदान देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असतं. आणि सातत्याने जावळी क्रिकेट अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान आपल्याला मिळताना पाहायला मिळतंय. चेंडू पुढे होता. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तो पण चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि एक धाव या ठिकाणी अंकित होतीये. चांगली गोलंदाजी मागील सामन्यामध्ये या गोलंदाजाने केली आणि त्यावेळी आपलं प्रदर्शन सादर केलं. प्रदर्शन ज्यावेळी तुम्ही चांगलं करता, भूमिका तुमची चांगली होते, त्यावेळी तुम्हाला पुढे प्रमोट केलं जातं आणि या गोलंदाजाला देखील प्रमोट केलं गेलंय. हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल
डीप मिड विकेट रिजन मध्ये एक धाव घेतली गेली आहे. चांगली फेक, चांगलं कलेक्शन, चांगलं गॅदर आणि कलेक्शन दोन्ही क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षकांमध्ये पाहायला मिळालंय. जर विचार केला जिथे गोलंदाजी मार्क वरती नितीन सज्ज झाला होता तिथून धावपलकाचा वेग कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, ह्यावेळी पुल केलाय, हुक केल्यानंतर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि झेल सुटला गेलाय. जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 2 धावा अंकित होत आहेत आणि संघाची धाव संख्या तुम्ही पाहताय 39 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय. नितीनची गोलंदाजी होती, त्याचं पावलांवरती पाऊल ठेवताना गोलंदाज मिथुन याला आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल मिथुन टू गणेश. ब्लॉक कल्पायचा चेंडू होता, पूर्णपणे फुलटॉस मध्ये कन्वर्ट. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या 41 आकड्यावरती. खूप धीमा गतीने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते भालेघर या संघाचा. समोर विचार केला दत्ता सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्या अनुसरून तुम्हाला धावफलक या ठिकाणी उभारावा लागेल. मिथुन निघतोय, मिथुन टू गणेश. यावेळी चेंडू पुढे गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव, दुसरा धावेचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती. अजून देखील षटकातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती एक मोठा फटका येणं अपेक्षित असेल. स्ट्राइक एंडवर तुम्ही फलंदाज पाहताय गणेश. हाफ ट्रॅकर होता, तो मोठा फटका पाहायला मिळतोय की काय आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकीचा विपरीत परिणाम षटकारामध्ये. ह्या चुका तुम्हाला रोखाव्या लागतील कारण क्रिकेटच्या व्यासपीठावरती, क्रिकेटच्या पतळावरती क्षेत्ररक्षणाला पाय मानलं जातं. ज्यावेळी एखाद्या चांगल्या खेळाडूचा झेल टिपला जातो, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, त्यावेळी सामन्याला कलाटणी मिळते आणि गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास उंचावला जातो. सकाळच्या सामन्यामध्ये मामुर्डी संघाकडून देखील काहीसं प्रात्यक्षिक तसंच पाहायला मिळालं. एक चुकीचा थ्रो आणि त्या चुकीच्या थ्रोमुळे काहीसा संघर्ष करताना आपण त्या संघाला पाहिलं होतं. संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी दत्ता पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. स्ट्राइक वरती सँडी आपल्याला पाहायला मिळतोय. 49 ही धावसंख्या. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मनसुबा हा फलंदाजांचा असतो, तर कमीत कमी धावा द्याव्या लागतील. एक मोठा खेळाडू आहे, तोच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. यावेळी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, थिंक एज घेतली गेली आहे. निर्धाव चेंडू येतोय. तर 49 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. अजून देखील सँडी जास्तीत जास्त काळ मैदानात राहून काहीचा संघर्ष करताना पाहायला मिळते, पण संघर्षमयी केळी सादर करावी लागेल आपल्या संघासाठी जर मोठा धावफलक उंचवायचा असेल. हे पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि चेंडू जातोय गॅप रिजन मधून 4 धाव्यांसाठी. हा येतोय संजीवनी देणारा चौकार आणि चौकाराने 53 ही धावसंख्या, अर्धशतकीय धावफलक आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय भालेघर या संघाकडून. 53 ही धावसंख्या तुम्ही पाहता. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा अंकित करण्यासाठी हा संघ यशस्वी ठरेल पाहावं लागेल. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये अक्रॉस द बॅट लॉफ्ट केल्यानंतर आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक असा फटका सँडी याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकार येतोय. षटकारानंतर धावफलक देखील तेवढ्याच वेगाने उंचावला जातोय, तो जाऊन पोहोचतोय
59 या आकड्यावरती. ही फलंदाजी अपेक्षित आहे या खेळाडूकडून, जी सातत्याने अनेक मैदानांवरती खेळताना त्या खेळाडूला आपण पाहिलंय. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक एंडवर आपल्याला सँडी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होतोय सरळ समालोचन कक्षामध्ये. काय फलंदाजी करतोय, जास्तीत जास्त काळ का मी मैदानावरती व्यतीत केलाय तो याच काळासाठी दाखवतोय. एक चौकार 2 षटकार सँडीच्या बॅट मधून पाहायला मिळालाय आणि डोळ्याचं पर्ण फेडणारा हा फटका हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय सँडी याच्या बॅट मधून. फुल टॉस चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार. षटकार येतोय आणि षटकाराने संघाची धावसंख्या 71 या आकड्यावरती. धावफलकांचा उंचांक गाठलाय. हायट्रिक देखील षटकारांची पाहायला मिळते सँडी याच्या बॅट मधून. षटकारांची हायट्रिक या ठिकाणी साकार केली आहे या खेळाडूने, प्रभावित केलंय. काय फलंदाजी करतोय, हीच फलंदाजी पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग घनसोली 40+ मैदानावरती दाखल झालाय. यावेळी हुक होतोय सक्सेसफुल. सर्वात महागडं षटक हाताळलं गेलंय दत्ता पवार या गोलंदाजाकडून. 77 ही धावसंख्या, 78 धावांचं लक्ष्य आहे. वर्चस्व निर्माण केलं गेलंय भालेकर या संघाकडून. या षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्चिक ठरलाय तो गोलंदाज दत्ता. तर तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डे आयोजित लोकनेता चषक 2022, ज्यांच्या विद्यमानाने ज्यांच्या नामकरणातून ही स्पर्धा उभारली गेली आहे. माननीय आमदार गणेशजी नाईक साहेब, कार्यसम्राट आमदार ऐरोली विधानसभा मतदारसंघ. तर विनंती असेल बालेगर संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. आपल्याला देखील प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी असेल, असा एका पर्वासाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. बालेगर संघ लगेच आपण मैदानात दाखल व्हायचंय. तर 78 धावांचं लक्ष आहे सांगवी संघ. दत्ता आपल्याला विनंती, आपण मैदानामध्ये आपले सलामीर दाखल करायचे. दत्ता 78 धावांचं लक्ष आहे बालेगर संघाकडून. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. प्रत्येक षटकासाठी आपल्याला 5 मिनिटाचा अवधी असेल. तर दत्ता आणि नितीन अशी ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं, पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाजी मारती सज्ज होईल. बालेकर या संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय तो ज्या खेळाडूने मागील पर्वातील शेवटच्या षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी केली आहे. तब्बल 28 धावा अंकित करण्यात यशस्वी ठरला होता तो सँडी बिरामने सज्ज होईल. तर 4 षटकांचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. धावांचं लक्ष आहे 78. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी असा या पर्वासाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. स्ट्राइक एंडवर दत्ता, नॉन स्ट्राइक एंडवर नितीन आपल्याला पाहायला मिळतोय.
तर दोन क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय आउटसाइड द फिल्डिंग करताना एक वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉईंट शॉर्ट थर्ड पॉईंट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट क्षेत्ररक्षक त्या खाली भरत तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावांचा श्री गणेशा होतोय. एक नक्कीच समीकरणामध्ये रोमांचकता तुम्हाला पाहायला मिळू शकते. जशी धाव येईल तसा जे धावपलकाचा पाठलाग करायचा आहे तिथे सागवी संघ निगडीत येताना पाहायला मिळेल. पण ज्यावेळी निर्धाव चेंडू येईल त्यावेळी दुरावताना आपण त्या संघाला पाहणार आहोत. चेंडू पुढे ठेवलाय. यावेळी चेंडू गॅप मध्ये तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल जाईल चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेरून 4 धावेसाठी गॅप मध्ये फटका खेळला गेलाय नितीनच्या माध्यमातून. 2 चेंडू आतापर्यंत झाले तर 5 ही धाव संख्या तुम्ही पाहताय. अशीच काहीशी फटकेबाजी अपेक्षित असेल कारण धावांचं लक्ष असेल ते तब्बल 78 धाव संख्येचं. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि क्रिकेटच्या पतळावरती सबमरीन डिलिव्हरी ज्या चेंडूला म्हणलं जातं ज्यावेळी बॉल हा रिलीज केल्यानंतर पिचवरती पिचिंग होतो त्यावेळी तो चेंडू काहीसा खालच्या तळावरती राहून स्किट होताना पाहायला मिळतो. त्याला सबमरीन डिलिव्हरी म्हणतात. ती गोलंदाजी करताना आपण सँडीला आता पाहिलंय. यावेळी उसळी घेतली आहे त्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक त्याखाली तैनात केलाय. तोपर्यंत एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानलं जातंय आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 6 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी केली आहे. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक सँडीच्या माध्यमातून होतंय. दत्ता याने पुढे येऊन हलक्या हाताने खेळलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित होतील. अंकित झाल्यानंतर धावफलक 8 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती सँडी स्ट्राइक इनवर फलंदाज दत्ता याला तुम्ही पाहताय. यावेळी चेंडू पुढे ठेवला. गतीमध्ये परिवर्तन वैविध्यता स्लोअर वन चेंडू. ज्यावेळी फलंदाजाने वेग ओळखला गोलंदाजाचा त्यावेळी गोलंदाजाने देखील आपली तंत्रशुद्धता युक्ती दाखवली आहे. स्लोअर वन चेंडू टाकला. स्लोअर वन टाकल्यानंतर चेंडूने काहीशी हरकत केली. आउटसाइड स्विंग पाहायला मिळाला आणि दत्ता पवार सारखा मातब्बर फलंदाज परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्थिरवलेली 8 या आकड्यावरती. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 70 धावसंख्येची आवश्यकता आहे. कृष्णा मैदानामध्ये दाखल होत आहे. 70 धावसंख्येची आवश्यकता आहे. नक्कीच काहीसा धावांचा डोंगर जरी असला तरी समोरच्या संघाने देखील तेवढाच धावफलक उभारलाय. आपल्यामध्ये देखील ती क्षमता आहे. ती क्षमता या ठिकाणी ती कॅपेबिलिटी ॲबिलिटी आणि विलिंगनेस तुम्हाला स्वतःवरती ठेवावा लागेल. दुसऱ्या षटकासाठी भरत सज्ज झालाय. पहिला चेंडू असेल भरतचा नितीनसाठी. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. करारा असा फटका नितीनच्या बॅट मधून येतोय हा षटकार. अजून देखील सामना आम्ही इतक्या सहजासहजी सोडणार नाही याचं उत्तर देताना पाहायला मिळालेला हा फटका. यावेळी गतीमध्ये परिवर्तन लेग स्विंग केला गेला होता. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होतीये. तुमच्या गोलंदाजीमध्ये विविधता असणं खूप महत्त्वपूर्ण आहे. फक्त वेग ती तीव्रता तुम्हाला जास्तीत जास्त काळ मैदानावरती तुमचं अस्तित्व स्थायी ठेवणार नाही. जर ते तुम्हाला स्थायी ठेवायचं आहे तर तुमच्या गोलंदाजीमध्ये विविधता असणं खूप आवश्यकता आहे आणि तीच विविधता भरत या सामन्यामध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेत. झेलची संधी आहे आणि झेल सुटतोय आणि एक धाव या ठिकाणी अंकित होतीये आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावरती. तर 16 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू असेल. स्ट्राइक इनवर फलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि धावफलक स्थिरवलेला आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. षटकातील 5वा चेंडू. चांगली गोलंदाजी आहे, चांगलं कमबॅक भारतच्या माध्यमातून होतोय. यावेळी पुढे येऊन अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पददालित केलं गेलं होतं, पण यष्टीरक्षक काहीशी चुकी करतोय आणि 22च्या रूपामध्ये ही एक धाव असेल आणि संघाची धावसंख्या तुम्ही 17 या आकड्यावरती पाहताय. शेवटचा चेंडू आहे, गोलंदाज निघतोय गोलंदाजी मार्क वरती. भरत हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चुकी होतीये, झेल सुटतोय. तब्बल क्षेत्ररक्षणामध्ये गफलत करताना आपण भालेकर या संघाला पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अठराही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. तर विक्रम सज्ज होईल. एक उदयनमुख खेळाडू आहे भालेकर या संघासाठी. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. तेज तरार गोलंदाजीचा नमुना जरी दाखवताना अचूक टप्प्याची गोलंदाजी अपेक्षित असेल, कारण आता धावांचं लक्ष असेल समोर. ते तब्बल 60 या धावसंख्येचं 12 चेंडू 60 धावसंख्येची आवश्यकता आहे. काहीसं वर्चस्व निर्माण केले गेले भालेकर या संघाकडून. नितीन आणि कृष्णा याला काहीतरी करिश्मा किंवा चमत्कार या मैदानावरती दाखवावा लागेल. करस्मॅटिक प्लेइंग ज्याला म्हणलं जातं ती खेळावी लागेल. चौकार षटकार येणंच प्रत्येक चेंडूवरती अपेक्षित आहे. ती खेळी साकार करू शकतो की नाही हे आपल्याला येता काळातील हे 12 चेंडू सांगतील. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज विक्रम आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवर फलंदाज तैनात होतोय तो कृष्णा. 12 चेंडू 60 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण खुलताना आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू गॅप मध्ये जातोय तोपर्यंत चांगला प्रयत्न. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी सक्सेसफुल होत आहेत आणि 20 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतीये. एकेरी दुहेरी धावांनी तुमचा संघ नक्कीच या सामन्यामध्ये विजय होण्यापासून दुरावताना पाहायला मिळू शकतो. चौकार षटकार येणंच अपेक्षित असेल. पुन्हा क्रॉस द बॅट चेंडू मिड ऑन रिझन मध्ये एक धाव येते आणि जसं एकेरी दुहेरी धावांचं समीकरण होतंय तसं वर्चस्व भालेकर संघाचं उंचावताना पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू असेल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी हलक्या हाताने खेळलाय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खाली येतोय तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी अंकित होईल आणि सामन्यामध्ये संघाचा धावफलक 22 या आकड्यावरती. काहीसं वर्चस्व भालेकर संघाचा आपल्याला पाहायला मिळतंय. चौथा चेंडू असेल विक्रमच्या गोलंदाजीतील. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते भरत त्या खाली आणि चांगला असं क्षेत्ररक्षण होत आहे. का एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, त्याचं काहीसं प्रात्यक्षिक दाखवतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल सांगवी या संघाकडून. आनंद मैदानामध्ये दाखल झालाय. काहीशी औपचारिकता सामन्यामध्ये निर्माण होताना पाहायला मिळते, कारण चांगली गोलंदाजी विक्रम या गोलंदाजाची पाहायला मिळाली आहे. 5वा चेंडू असेल आपल्या षटकातील घेऊन सज्ज होतोय. यावेळी काहीसा ऑफसेट ऑफ स्टफल झाला होता. स्टफल झाल्यानंतर देखील ज्यावेळी फलंदाज आपला स्टान्स चेंज करतो, ज्यावेळी ती मानसिकता गोलंदाजीची असते की मी या टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करेल, त्यामध्ये काहीसं परिवर्तन होताना पाहायला मिळतंय.
यावेळी पुढे येऊन केलाय काय फटका सजवलाय. पददलित केल्यानंतर गुडलेस स्पॉट वरच्या चेंडूला स्लॉट रिजन मध्ये कन्वर्ट करून हा चेंडू षटकारासाठी आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि संघाची धाव संख्या तुम्ही पाहताय 29 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव अंकित होते एका धावसंख्येने. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. आता धावांचं लक्ष असेल ते समोर तब्बल 48 धावसंख्येचं. 6 चेंडू 48 धावांची आवश्यकता आहे. यानंतर मामुर्डी विरुद्ध भालेघर असा हा सामना असेल. मामुर्डी संघ कर्णधार आपण तयारीत राहायचंय. 6 चेंडू 48 धावांची गरज आहे. विजय पहिला चेंडूवरती लॉफ्ट केल्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आणखी एक फलंदाज परतीच्या दिशेला जो संघर्ष मैदानामध्ये करता तो नितीन बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 5 चेंडूंमध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज दत्ता मैदानामध्ये दाखल होतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावांचं लक्ष आहे. काहीशी औपचारिकता आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. यानंतर सामना असेल मामुर्डी विरुद्ध विजयी संघ. जो संघ विजयी होईल तो बक्षीस पात्रासाठी मानकरी होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चेंडू पुढे होता लॉफ्ट केलाय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये काहीशी खराब कॉलिंग होताना पाहायला मिळतीये. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 32 धावफलक तुम्ही पाहताय. आता केवळ 46 धावांची आवश्यकता आहे. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज निघतोय विजय. यावेळी दिशा भरकटल्यानंतर धाव या ठिकाणी अंकित होते. बॅटची काहीशी एज घेतली गेली. 1 धाव या ठिकाणी अंकित झाली आहे. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉकिंग होलची गोलंदाजी. पॉपिन क्रेस मध्ये गोलंदाजी केली गेली आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यानंतर नवीन फलंदाज महेश दाखल झालाय. तर यानंतर नाणेफेक होईल मामुर्डी विरुद्ध विजय संघ आणि मागील सामन्याचा देखील सामनावीर दिला जाईल दत्ता पवार या खेळाडूला, ज्याचं पहिलं अर्धशतक आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. त्या दत्ता पवारला या ठिकाणी सामनावीर दिला जाईल. आपण व्यासपीठावरती यायचंय. दत्ता पवार सांगवी संघाचा हा खेळाडू ज्याने पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच या सामन्यामध्ये संघ पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळते, पण चांगलं प्रदर्शन आपलं पाहायला मिळालंय. तर दत्ता पवार आपण देखील यायचंय आणि नाणेफेकीसाठी भालेघर संघ कर्णधार आपण देखील दाखल व्हायचंय. आणि या सामन्याचा सामनावीर असेल सँडी ब्राह्मणे, आपण देखील यायचंय. तर सँडी बिरामने आणि दत्ता पवार आपण यायचं. आपल्याला सामनावीर दिला जातोय मान्यवरांच्या हस्ते, कारण आपल्या केळीचा या ठिकाणी गुणगौरव केला जातोय, त्यासाठी आपण उपस्थित व्हायचंय. तसेच आमिर दसवते आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. आमिर दसवते तसेच रणजित पवार आपल्याला विनंती केली जाते, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय.